ज्या जिथे 10 थर लागले त्या भूमीमधली मी माती घेऊन तोंडात खाल्लेली आहे. मी भावांना सांगून ठेवलं होतं, जिथे माझी पोरगी 10 थर लावेल त्या 10 थर त्या मातीत मी 10 ती माती घेऊन मी खाईन आणि 10 थराचा जल्लोष करीन. असं माहित नाही ते पण माहित होतं की 10 तर यावेळी लावणार आहेत आणि 3दा लागले हे तर चमत्कारच आहे. पण ते बजरंगबलीमुळेच झालं सगळं. त्यांना विश्वासच बसत नव्हता आणि माझे शिक्षक आधी माझ्या काळजीपोटी मला ओरडायचे, तू नको जाऊ. आणि जेव्हा त्यांना कळालं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. आज मला मोठे म्हणजे जे मला शिकवत नाही ना ते सुद्धा शिक्षक ओळखतात. आणि एक मॅडम तर मला याच नावाने बोलतात की ए स्पेन कुठे चालली आहेस. ते स्पेन या नावानेच मला ओळखतात. जय जवान हे नाव असं आहे की आज तुम्ही कुठल्याही म्हणजे एरियात जरी गेलात, आय थिंक आपल्या मुंबईच्या बाहेर जरी गेलात तरी लोकांना जय जवान हे नाव असं कळतं की बाबा जय जवानचा खेळाडू आहे करून. जेव्हा जय जवान असं नाव घेतलं जातं तर आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला कोणतरी विचारतं तुम्ही जय जवानमधले खेळाडू आहेत का. आम्ही जेव्हा हो बोलतो तर आम्हाला भरपूर आनंद असतो की आम्हाला एक ओळख दिली आहे जय जवान. जो माझ्या कानात आला, मी अक्षरशः बाबा मला नेहमी चांगलेच सल्ले देत असतात. ते कधी पण स्वतःचा विचार करतच नाही. ते सर्वात आधी आम्हा सगळ्यांचा करतात आणि सर्वात पहिला म्हणजे माझा करतात. ते नेहमी म्हणजे माझ्या भल्यासाठीच सगळं करतात. ते बघून मला खूप चांगलं वाटतं. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आहे सुलक्षा सतीश मोरे, अर्थात विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथकाची हिरकणी म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. 2025ची जे 3 हॅट्रिकचा जो विक्रम आहे जय जवानने तर केलेला आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे या सुलक्षाचा, हिरकणी सुलक्षाचा. सुरक्षा, कसं वाटतंय तुला 2025मध्ये आपण 3दा हॅट्रिक मारली, त्याबद्दल काय बोलशील? खूप छान वाटतंय. म्हणजे माझं तर आता नाही पण माझ्या आधीचे जे काका दादा आमच्या सरांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं. ते बघून मस्त वाटतंय. ओके. सुलक्षा, तू मागच्या वेळेला म्हणालीस की 10 थर लागतील हे मी नाही सांगू शकत, बजरंगबली संदीप सरच सांगू शकतील, त्याबद्दल काय बोलशील? म्हणजे असं माहित नाही ते पण माहित होतं की 10 तर यावेळी लावणार आहेत आणि 3दा लागले हे तर चमत्कारच आहे. पण ते बजरंगबलीमुळेच झालं सगळं. सुलक्षा, तुला मी असं पहिला मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देईन. तुला 3 वेळा तुमचे 10 थर लागलेले आणि त्याच्यात तू 2 वेळा होतीस टॉपवर. एक टॉपर म्हणून तुझ्या मनात काय भीती वगैरे असते का वरती चढताना? नाही, आणि यावेळी तर मुळीच नव्हती. कारण सरांनी म्हणजे सांगितलेलं आपण तुला यावेळी हार्नेस लावूया. असं नाही की तू घाबरते, पण आता हे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी होतं ना, त्यामुळे ते बोललेले की तू वरती चढली ना की हार्नेसला पकड, त्यामुळे आपोआप तुझे हात वरती होतील आणि मग जास्त तुला हे पण करायची गरज नाही. मग मी तसंच केलं आणि आमच्या 3दा लागली. परी तुझी मैत्रीण आहे खास एकदम. जेव्हा तू समोरच होती जेव्हा पहिल्यांदा तुझे 10 थर लागले तुमचे, हा, तुला कसं वाटलं? खूप मजा वाटली. तेव्हा तर मी म्हणजे एका दादाला तर मिठी मारली लगेच उडी मारून. मला खूप बरं वाटलं, एवढं स्वप्न पूर्ण झालं. ओके. सुलक्षा, जेव्हा तुला कळालं की आपल्याला 10ची ट्राय आता करायची आहे, तेव्हा मनामध्ये काय चाललेलं की खरं म्हणजे आता मला माझ्या पथकासाठी काहीतरी करायचं आहे, मला करून दाखवायचं आहे? असं बाकी काय नाही, एवढंच मनात इच्छा होती की लागून सुखरूप उतरू दे, कोणत्या दादाला किंवा काकांना लागू दे नको. पण त्या टायमिंगला तू एक क्षण असा होता की तो जो आपला हेल्मेट होतं ते अक्षरशः तू ते खाली हे केलंस, त्याबद्दल काय सांगशील? ते मी नव्हती, परी होती. ओके. दुसरी ट्राय म्हणजे दुसरी वेळा तू जेव्हा तुमची दुसरी ट्राय लागली म्हणजे पहिली वेळा परीने केलं, दुसऱ्यांदा तू केलीस आणि जेव्हा तू उभी राहिलीस 10व्या थरावर जाऊन आणि 10 थर लागले असं तू ऐकलंस, तो क्षण कसं होतं तुझ्यासाठी? खूप चांगला होता. कारण मी जशी उभी राहिली तसेच थर पडले, त्यामुळे किती जण बोलत होते तुमचे थर नाही लागले. मग नंतर ते स्क्रीनवर परत दाखवलं आणि तेव्हा जेव्हा सांगितलं लागले तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि ती माझी 10ची पहिली ट्राय होती. संदीप सर काय म्हणाले तेव्हा तुला? म्हणजे काय नीट उभी राहिली, चांगलं म्हणजे हे केलं चांगलं. ओके. आणि
आता जेव्हा तू 3 वेळा आपण ट्राय केल्या, त्यानंतर जेव्हा तू परत आपल्या घरी आलीस, घरी तुझं कसं स्वागत झालं? मी जशी घरी आली ना तसं मला घरात नाही गेलं, मला मैदानात बोलावून घेतलं लगेच. म्हणजे दादा लोकांनी वगैरे फोटो बिटो काढले, हनुमानाच्या मंदिरात नेऊन पाया बिया पडल्या. मग नंतर आल्यावर आईने दृष्ट वगैरे काढली, मग नंतर नीट झालं. ओके. सुरक्षा प्रशिक्षक, बाळा, सुरक्षा बाळा, तुमचे आता 3 थर लागले त्या वर्षी 2025 मध्ये. तर दुसऱ्या दिवशी तुझ्या शाळेमध्ये तुझ्या मैत्रिणी मित्रांची रिॲक्शन काय होती? त्यांना विश्वासच बसत नव्हता आणि माझे शिक्षक आधी माझ्या काळजीपोटी मला ओरडायचे, तू नको जाऊ नको जाऊ. आणि जेव्हा त्यांना कळालं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. आज मला मोठे म्हणजे जे मला शिकवत नाही ना ते सुद्धा शिक्षक ओळखतात. आणि एक मॅडम तर मला याच नावाने बोलतात की ए स्पेन कुठे चालली आहेस, ते स्पेन या नावानेच मला ओळखतात. वाव. अच्छा सुलक्षा, तू आता एकदम सक्सेसफुल टॉपर आहेस, म्हणजे चढतेस तर सलामी देऊनच येतेस खाली. तर ह्याच्या पाठीमागे तुमचे जे प्रशिक्षक आहेत संदीप सर, यांचा किती मोठा हात आहे? खूप मोठा हात आहे. कारण आता असं पण बोलू शकते मी स्पेनला गेली ते सुद्धा त्यांच्यामुळेच गेली. अच्छा, स्पेनचा अनुभव सांग जरा तुझ्या. तिथे पण सगळं छान होतं. हा. तिकडचे पण जसे त्यांनी मला बघितलं तसे ते सुद्धा खुश झाले. परत तिकडचे जे मेन होते त्यांची पोरगीशी माझा आत्ता सुद्धा कॉन्टॅक्ट आहे. माझ्या पप्पांच्या मोबाईल मध्ये नंबर आहे तिचा. अच्छा, आहे का? हा मग स्पॅनिश स्टाईल मध्ये काय तू शिकलीस का? हा तिकडचे तर मी जसे बघितले ना तसे दुसऱ्या दिवशी ते बोलले की तुम्ही एकदा ट्राय करा. आणि मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांच्यासारखी सुद्धा चढली. ओके. आज आपल्या 2026चा सर्वांचा पहिला दिवस आहे. तर तुला आज कसं वाटतंय? छान वाटते मला. एकदम असं उत्सुकता झाली कधी जाते या मैदानात, कधी चालू होते. सुलक्षा, आता तू मैदानात जाशील, हा पण जेव्हा तू 2025चे आपण 3 वेळा लावलेल्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवते, तेव्हा असं तुला काय वाटतं मनामध्ये? सुलक्षा, एक सेकंड थांब जरा. थांब, रोलिंग बोलून रोलिंग. सुलक्षा, 2025 मध्ये आपण 3दा हॅट्रिक केली 10 थरांचा. आता 2025 संपलं, आता 2026 कडे 10 थर तर आपले सक्सेस आहे. कसं बघतेस तू? मला खूप चांगलं वाटतं. आणि आता तर आम्ही चांगलं केलंच आहे, पण आमच्या सरांचं स्वप्न आहे की आता 10 थर चढून उतरवायचे. त्यामुळे ते अजून आम्ही बघू. सरांच्या व्यतिरिक्त, संदीप सरांच्या व्यतिरिक्त जय जवान गोविंदा पथकात तुला अजून कोण चांगलं सल्ले देतात, मदत करतात तुझी? गिजे दादा, गण्या दादा, म्हणजे जे एकटेच ना आमच्या तिथे तेच मला नीट शिकवतात, कारण त्यांच्यावरच चढायचं असतं. म्हणजे तुला सांगतात की कसं काय करायचं ते. सुलक्षा, या दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये तू कोणाला आदर्श मानतेस? असं म्हणजे संदीप सर आणि दुसरे आहे ते माझे बाबा. ओके. आणि बाबांनी तुला काय काय सांगितलंय? म्हणजे मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलेली ना तेव्हा माझ्या आजोबांना बरं नव्हतं म्हणून माझे बाबा हॉस्पिटलला होते. तर मी अशीच गेली. तर बाबांचे जे मित्र आहे मी त्यांच्याकडे गेली, कारण त्यांच्या व्यतिरिक्त मी कोणालाच ओळखत नव्हती तेव्हा. ते बोलले मला सरांकडे जा. मी सरांकडे गेली आणि सरांनी फक्त मला एवढं विचारलं तू कोणाची पोरगी आहे. मी बोलली अशी अशी सतीन यांची पोरगी आहे. तर त्यांनी पहिल्याच दिवशी मला एवढी चांगली सोन्यासारखी संधी देऊन 6व्या आणि 7व्या थरावर पोहोचवलं. जेव्हा माझे बाबा आले ग्राउंडमध्ये त्यांनी बघितलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा. आता मला आहे ना तुझ्या अभ्यासाबद्दल विचारायचं आहे. आता तू कितव्या स्टँडर्डला आहे? 6वीला गेली. 6वीला. म्हणजे 5वीला तुला किती मार्क पडलेले? 86. 86. ओके. म्हणजे तसं बघायला गेलं तर तुझं शाळेमध्ये पण चांगलं कौतुक करत असतील. माझं म्हणजे दरवर्षी दुसराच नंबर येतो. आणि यावेळी माझ्या शाळेत म्हणजे गेल्या वेळी स्कॉलरशिप होतं आणि त्या स्कॉलरशिप माझ्या वर्गातून मी 81 पास झाली आहे. काय म्हणतो? अरे वा. सुलक्षा, जसं तू आता 10 थराची परीक्षा पास केलेली आहेस 2025ला, यंदा काय नवीन करायचा प्रयत्न आहे जय जवान गोविंदा नाही. पथकार? असं तुला कसं म्हणजे- वाटतं काहीतरी नवीन केलं पाहिजे? सरांची इच्छा ती. सरांची इच्छा 11 लागले पाहिजे. सरांची इच्छा. अं, नाही सांगू शकत. आपण आता अजून एक गोष्ट बघितली की जेव्हा आपण 3 थर लावत होतो तेव्हा तर आहे ना म्हणजे आपली परीक्षाच चालू होती. पण ते जेव्हा असं आता ह्या मैदानातून त्या मैदानात जायचं आहे, त्यामध्ये असं तुला हे वाटत होतं की म्हणजे आता मला जरा थोडंसं कंटाळा आलाय किंवा असं फ्रेशनेस काय वाटत होतं का तुला? नाही, कारण मी माझ्या
बाबांच्याच गाडीवर असते, बाकी अच्छा. कोणाच्याच नसते, त्यामुळे मला नाही असं असं वाटतं. कंटाळा नाही वाटत. कंटाळा नाही नाही वाटत. वाटत. अच्छा, उलट प्रो- जास्त मनात हा. हे होतं पुढे म्हणजे नेक्स्ट मैदानात जाऊन काय करूया, काय करणार उत्सुकता असते आहे तुला. येस येस अच्छा, प्रो गोविंदाबद्दल थोडक्यात सांग. कसं आहे म्हणजे जसं आता आपला पारंपरिक दहीहंडीत तर तू जातेस ठाणा वगैरे सगळं फिरतेस. प्रो गोविंदा जेव्हा तू खेळतेस मी नाही खेळत. तू नाही जात प्रो गोविंदा. वयात बसत अच्छा, हा नाही. बरोबर, ते वयात नाही बसत. पण प्रो गोविंदाबद्दल तुला काय वाटतं थोडक्यात सांग आमच्या प्रेक्षकांना. म्हणजे तुमची टीम जेव्हा जिंकते, प्रो हा. गोविंदाची 2 टाइम चॅम्पियन आहे, तिसरी टाइम थोडंसं काही कारणामुळे झालं ते, आता चौथी टाइम तुम्ही जाणार आणि मला तर वाटते चॅम्पियनच होणार यंदाची. पण कसं काय तुला कसं काय वाटतं प्रो गोविंदा जेव्हा तू टी व्हीवर बघतेस जय जवान गोविंदा पथका, तर कसं काय वाटतं तुला? छान वाटतं. आता प्रत्येकाला साहजिक आहे, सगळ्यांना हेच वाटणं आपलीच टीम जिंकावं. हां हां. मग जिंकतोच आम्ही, पण गेल्या वेळी मला पण नाही माहित काय झालेलं, तेव्हा आम्हाला नाही घेतलेलं, पण यावेळी आहे. बघू आता काय करतात. सुलक्षा, आता 2026 मध्ये म्हणजे आता ह्या वर्षामध्ये तू आता का एक मनामध्ये असं ठरवलंय की अजून आपल्याला चांगला परफॉर्मन्स करून दाखवायचा आहे? सर सांगतील ते मी पूर्ण ऐकणार, माझे 100% देणार. आणि ह्यावेळी टॉपर सुद्धा जास्त वाढलेत, त्यामुळे काय माहित काय. सुरक्षा, तू तर खूप फेमसच आहेस. मग जेव्हा तुझे फॅन भेटतात तुला फोटो वगैरे काढायला, तर तुला कसं वाटतं, काय फिलिंग असते? मला तेव्हा खूप चांगलं वाटतं. म्हणजे मी ज्यांना ओळखत नाही ते सुद्धा मला ओळखतात. आता त्या दिवशीच मी माझ्या आईसोबत खाली गेलेली, एक दीदी होती, ती समोरून आली आणि म्हणजे अशी फ्रेंडली एकदम बोलायला लागली, ए हाय कशी आहेस, तू ओळखलं की नाही. मी तेव्हा हा बोलते, पण नंतर माझ्या डोक्यात तोच विचार चालू असतो, हिला नक्की कुठे बघितलंय ते मग तुला बरं वाटतं तुझे फॅन खूप वगैरे छान भेटताना? वाटतं. फॅन कुठपर्यंत आहेत तुझे? योगेश्वरीचे बाहेर वगैरे तिथे जातेस? हा, कारण जेव्हा पण मी रस्त्याने जाते ना, कधी कधी काय काय लहान पोरं ते मोठ्यांपर्यंत सगळे असे बघत असते, ती बघा जयजवानची टॉपर, असं चांगलं वाटतं ऐकून. अच्छा, इतर आता गोविंदा पथकांच्या टॉपरांसाठी तुझं काय एक संदेश असेल? कसं काय त्यांनी केलं पाहिजे, कशी सुरक्षा चं पालन केलं पाहिजे, म्हणजे कशी त्यांनी? जर ते घाबरत असतील तर, म्हणजे असं नाही, घाबरत असतील तर त्यांनी घाबरायचं नाही, आपल्या दादा लोकांवर विश्वास ठेवायचा. हा. तर सुलक्षा, तुला ह्या वर्षासाठी आणि येणाऱ्या ही वर्षासाठी आयुष्यभरासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि बजरंगबलीला आम्ही तोच, या श्रीकृष्ण भगवंताला पण तेच मागणं करतो की अजून सुलक्षा नी आपल्या पथकासाठी चांगलं नाव कमवावं आणि हे नाव निरंतर टिकून ठेवावं. तुझे मनापासून आभार. मनापासून हार्दिक आभार. 2000 आपल्या बरोबर सुलक्षा मोरे, जय जवान गोविंदा पथक यांचे टॉपर आहेत. त्यांचे वडील आपल्याबरोबर आहेत, सतीशजी. सतीशजी, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हाला असं विचारेन की तुमची मुलगी 2 वेळा 10 थराच्या म्हणजे टॉपवर पोहोचलेली, कसं काय वाटतं तुम्हाला? जेव्हा सुलक्षा 10व्या थरावर गेली, तो क्षण माझ्यासाठी अस्मरणीय होता. जेव्हा मी बघितलं की सुलक्षा 10व्यावर आहे आणि लोकांच्या शिट्या, टाळ्यांचा आवाज जो माझ्या कानात आला, मी अक्षरशः ज्या जिथे 10 थर लागले त्या भूमीमधली मी माती घेऊन तोंडात खाल्लेली आहे. मी भावांना सांगून ठेवलं होतं, जिथे माझी पोरगी 10 थर लावेल त्या ती माती घेऊन मी खाईन आणि 10 थराचा जल्लोष करीन. म्हणजे तो स्वाद घेणार, ते एक प्रकारचा विजय असेल तुमच्यासाठी. माझ्यासाठी तो विजयच होता. हा. पण ज्या मैदानात मी आधीच सांगून ठेवलं होतं, जिथे कुठे 10 थर लागतील आमचे, त्या मैदानातली मी माती चाखीन करून. सतीश दादा, आपल्या जोगेश्वरी म्हटलं तर सर्वसामान्य चाकरमान्यांचं हे आपली वस्ती आहे. ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा दहीहंडीचा विषय येतो तेव्हा प्रत्येक घर काय ना काहीतरी सांगत असतं आणि त्याचं एक रूप म्हणजे सुलक्षा, तुम्ही, म्हणजे प्रत्येका कुटुंबामध्ये हे होतं. जेव्हा आपण ह्या क्षेत्रामध्ये आज खूप नामांकित आपलं हे क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपलं एक नाव येतं, जय जवान हे नाव ज्या लोकांना माहीत नसतं त्यांच्या तोंडी येतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जय जवान हे नाव असं आहे की आज तुम्ही कुठल्याही म्हणजे एरियात जरी गेलात, आय थिंक आपल्या मुंबईच्या बाहेर जरी गेलात, तरी लोकांना जय जवान हे नाव असं कळतं की बाबा जय जवानचा खेळाडू आहे करून. जेव्हा जय जवान असं नाव घेतलं जातं तर आम्हाला खूप आनंद होतो की आम्हाला कोणतरी विचारतं, तुम्ही जय जवानमधले खेळाडू आहेत का? आम्ही जेव्हा हो बोलतो
तर आम्हाला भरपूर आनंद असतो की आम्हाला एक ओळख दिली आहे जय जवानवाल्यांनी, की जय जवानमध्ये आम्ही हे खेळतोय करून. संदीप सर हे तर महागुरूच आहेत, पण खूप तांत्रिक गोष्टी असतात ती त्यांना विचारूनच तुम्हाला कराव्या लागतात. असे कुठले काही क्षण तुम्ही सांगू शकता का, की खरं अशा वेळेला म्हणजे तुम्हाला जरी आज तुम्ही उद्या आजारपण असतं किंवा काय छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तर जेव्हा अशा गोष्टी होतात म्हणजे आज प्रॅक्टिसला न येणं किंवा काय नाही, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, त्याच्याबद्दल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं आहे की जेव्हा आम्हाला समजा आम्हाला एखाद्या आजारी असतो किंवा काही अडचण असते, तर आम्ही सरांना फोन करून सांगतो की सर असा थोडा प्रॉब्लेम आहे. मग सर आम्हाला विचारतात काय प्रॉब्लेम आहे, मी छोटा आहे मोठा आहे तसं सांगा आम्हाला. मग आम्ही येऊ नाही, आम्ही सांगतो की छोटासा प्रॉब्लेम आहे, तो मॅनेज होतो आहे करून. मग आम्हाला सर परत आमची चौकशी करा, दुसऱ्या दिवशी आम्हाला परत फोन करणार सर की अरे सतीश तू बाबा जो काल फोन केला होतास काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की अजूनही आहे तो प्रॉब्लेम. मग आम्ही जेव्हा सरांना सांगणार की सर नाही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, मग तेव्हा सर परत एक ठेवून देतात फोन आणि आम्हाला आमची खुशाली विचारत असतात. जसं आता 10 थर तर खूपच मोठा हा रेकॉर्डच आहे. 7 थर 8 थर 9 थर हे लावायचं बी खायचं काम नाही आहे. तर 10 थर लावताना असं काय कुठचं असं कठीण क्षण होतं जे तुम्ही जाणवलं तुम्हाला? 10 थर लावताना मी सगळ्यात मोठी गोष्ट होती की जो आमचा मॉप होता मुलांचा, तो मॉप कसा शांत राहील, त्या पोरांना कसं शांत करता येईल आणि शांतपणे आपले 10 थर कसे लावून उतरवतील, हे फक्त आमच्या दहीहंडीमध्ये एकच व्यक्ती करू शकतो आणि ते आहेत आमचे संदीप सर. संदीप सरांशिवाय ही कोणालाही शक्य नाही. सुलक्षा आणि तुम्ही हे जे म्हणतात ना, एक म्हणजे मायलेकर आहेत तुम्ही. खरं जेव्हा सुलक्षा जेव्हा वरती टॉप करत असते, थरामध्ये तुम्ही पण असतात, पण त्या टायमिंगला मनामध्ये एक चाललेलं असते, सुलक्षा व्यवस्थित उतरते, सुलक्षा व्यवस्थित उतरते, असं होतं ना? हो, हे खरं बोलला तुम्ही. असं 100% होतं. ज्या सुलक्षाच्या जागी जरी जेव्हा परी जरी जाते, बरोबर. आमचा एखादाही टॉपर वरती जातो, तर आमच्या मनात हेच असतं की आमचे थर लागून व्यवस्थित उतरून दे, कुठल्याही मुलांना म्हणजे इजा होऊ नये. हे आमच्या मनात प्रत्येक वेळेला जेव्हा आमचे थर लागत असतात तेव्हा आमच्या मनात या भावना चालूच असतात की आपले थर चांगले लागून चांगले उतरून दे. ओके, एक शेवटचा प्रश्न आता. एक वडील म्हणून सुरक्षाला तुम्ही कसं काय सल्ले देता? या पुढे दहीहंडीच्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठच्या स्पोर्ट्समध्ये तिला तुम्ही अजून काय टाकण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे हो, का? माझी सुलक्षाला दहीहंडीच्या नंतर आता माझं एकच पर्व चालू होणार आहे की तिला मी धावण्यासाठी अच्छा. जेव्हा हे करणार ट्रेनिंग करणार आहे. ओके. आणि माझी इच्छा आहे की आता जशी सुलक्षा जय जवानसाठी खेळते आहे तशी आपल्या भारतासाठी खेळावी. हेच माझं एक स्वप्न आहे आणि मी तिला नेहमी तेच सल्ले देत असतो की जसं तू आज जय जवानसाठी तू आज नाव केलंस तसं आता आपल्याला भारतासाठी खेळायचं आहे. मी त्यासाठी तुला तयारी करायची आणि भरपूर कष्ट घ्यायचे आहे आणि ती मेहनत आपल्याला आपल्या हद्दीतच राहून करायची आहे की हद्दीच्या बाहेर कधी जाऊ नये, गर्व बाळगू नये कुठल्याही गोष्टीचा. आपण ज्या मातीत रुजलो आहे त्या मातीच्या ह्याच्यातच आपण सगळं काही व्यवस्थित करून पुढे जायला शिकलं पाहिजे. सुलक्षा, पप्पा तुझ्या बरोबर आहे. पप्पांना बघूनच तू दहीहंडी शिकतेस, पण आपल्या सगळ्यांना बघूनच तू दहीहंडी शिकते. आता तू पप्पाबद्दल तरी काय काय 2 गोष्टी सांग की खरं मला आहे ना, म्हणजे तू बोलली ना की पप्पा माझ्यासाठी आदर्श आहेत, संदीप सर आदर्श आहेत माझ्यासाठी, तर तू पप्पांसाठी 2 शब्द सांग. म्हणजे बाबा मला नेहमी चांगलेच सल्ले देत असतात. ते कधी सुद्धा म्हणजे कधी पण स्वतःचा विचार करतच नाही. ते सर्वात आधी आम्हा सगळ्यांचा करतात आणि सर्वात पहिला म्हणजे माझा करतात. ते नेहमी म्हणजे माझ्या भल्यासाठीच सगळं करतात. तेच बघून मला खूप चांगलं वाटतं. आई 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 काय म्हणते त्या टायमिंगला? आई सुद्धा तेच करते, चांगलंच माझ्याबद्दल हे करते. ओके, ठीक आहे. मग हार्दिक शुभेच्छा 2026 साठी सचिनजी तुम्हाला दोघांना. धन्यवाद. 10 लावून एकदम सुरक्षितरित्या उतरवा आणि 11चा बी प्रयत्न करा. आमचं स्वप्न हे जे सरांचं स्वप्न आहे ते स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू. ज्या मैदानात आम्ही जाऊ आणि आम्हाला जे सर सांगतील ते स्वप्न सरांचं आम्ही नक्कीच जीवाशी बाळगून आम्ही पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. धन्यवाद. आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार.